हाय नमस्कार पब्लिक. आजच्या व्लॉगला आपल्या घरी येऊन थेट सुरुवात होत आहे. तर आज आपल्याला जायचं आहे बीडला ज्योतिरामनारायणसोबत. आज शनिवार असल्यामुळे आपण पेंडगावला पण जाणार आहे. मित्रांनो, ही आपली म्हैस आहे, ही विकायची आहे. तर हे घ्यायला आलेले इथं. सध्या हे काय सौदा चाललाय, जुळायला लागलाय. जुळला का नाही सर? नाही जुळा ना. कितीला मागता तुम्ही? 30ला असती का म्हैस आहे ती? वगैरू नाही. हां, वगैरू आहे का? मग जास्त महाग आहे पाहिजे. बघा ज्योतिरामनारायण आलेले इथं. आता आम्ही चाललेलो इथं बीडला सध्या. तसंच आम्ही बीडहून आज शनिवार असल्यामुळे पेंडगावला पण जाणार आहे. त्यामुळे चाललं जातं अंदाजे. हे बघा, आमच्या गावाकडून बीडला जाण्यासाठी असा 2 ते 3 किलोमीटर रस्ता असाच आहे बघा. खराबच आहे हे, खराब असा डोंगरातूनच आहे जायला ते. हे बघा कसे दगड गोटाडे म्हणते ते, तसंच आहे. बरोबर. मित्रांनो, हे बघा आपल्या रस्त्याला जातानाच रेवरेची वाडी हे कुऱ्हाळ पण आहे. कुणाला गूळ वगैरे काय पाक वगैरे लागत असला तरी घेऊन जावे, तिथून जाईल तुम्हाला. मित्रांनो, हे बघा बाळवणी गाव आहे. बाळवणी गावात पण आलं. आता बाळवणी गावातूनच म्हणजे आम्हाला बीडला जायला रस्ता पण आहे. हे बघा बाळवणीचं मारुतीचं मंदिर आहे. हे आहे बाळवणी गाव. हे आमचे पाहुणेच आहेत, त्यांचं दुकान आहे. हे बाळवणी गावात दुकान आहे हे इथं. हो, बोला माहिती मी तुला 2 शब्द. हे रुस्तम सर जीसीबी ऑपरेटर आहेत. सध्या कार्यरत असलेले, सध्या कार्यरत कुठं बी कामाला आहेत. वरोटी ते कार्यरत आहेत सध्या. ही त्यांची BMW RS 700. यार इकडे बघ की मोबाईल कडे, फोटो कडे व्हिडिओ काढायला लागलेत ना. ते बघा, त्यांचं कामाचंच नियोजन चालू आहे सध्या. ते तिथून मोर सिमेंट रस्ता नाही वर चढाव ना, किती सिमेंट रस्ता ते बघा खूप जवळ. तर मित्रांनो, आपण आता चाललेलो आहे पेंडगावला. नगर नाका नगर रोड लागलेला आहे. आता इथून पुढे चाललो आम्ही. शिवाजी महाराजांच्या बघा मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज आपण आलेलो आहेत. हा बघा बीडचा फेमस जागा आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक बीड. हे बघा बीड बस स्थानक आहे. नवीन बांधकाम झालेलं हेच आहे बीड बस स्थानक. सकाळी 4 वाजता 50 लिटर दूध घेऊन आलेले इथं.
त्यांची भेट घेण्यासाठी आपण आलेलो आहे. ते आपल्याला चहा पण पास करून देत. तुमचं सर हॉटेल कुठे आहे सरपंच? आमचं हॉटेल आता ओपनिंग चालू आहे सध्या. ओपनिंग चालू आहे का? सांग ना, किती लिटर दूध आहे तुझं? 40 लिटर आहे. पण ते चप्पल नाही, चप्पल आहे त्यांना, पण ते उगत असं येण्यासारखं ते त्यांना गावाच्या विकासासाठी गाव त्यांच्याकडे देऊन टाकायचे, सरपंच करायचे त्यांना. खूप दिवसापासून सांगतोय मी ते दूध व्यवसायासाठी आपलं स्पेशल एक गडी ठेवा किंवा एखादा वर्कर ठेवा किंवा काय करा. ते नको म्हणते. तर तुमच्या नजरेत कोणी वर्कर असेल कोणी तर दूध विकण्यासाठी तर कॉन्टॅक्ट करा, कमेंट करून सांगा. तर मित्रांनो आपण काय करायला आलेलो तर मित्रांनो आपण आज पेंडगावला जाण्यासाठी इथं जमलेलो आहे. पेंडगावला चाललेलो इथं. बोल ना. करण भैया पण आलेले, संग्राम भैया पण आलेले, तो सरपंच पण आले. चला मी पेंडगावला चाललेलो आहे. ते बघा गाडी पार्किंग करायला आलेलो आहेत. इथं गाडी पार्किंग केली आम्ही. ते संग्राम सरला जागा सापडा नाही पार्किंग करायला. ते इकडं पेन मंदिर आहे, पेनगाव मंदिर. ते इकडं हा सोलापूर धुळे रोड आहे. ते भाऊ आपला आहे, आपल्याला दान मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी. त्या भाऊला ओळखतं का? भाऊ संग्राम भाऊ. हे मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. सगळे याड दर्शन रांगेत उभा आहेत आपले सगळे भाऊ पण आहेत. करून हे जेवणाच्या प्रतीक्षेत महाप्रसादाच्या प्रतीक्षेत बसलेले आहेत. हे बघा पेनगावमध्ये असा महाप्रसाद भेटतो इथे. आज पेंडगावमध्ये महाप्रसाद कढी, शिरा व भात होता.